महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घडलं की 6 नंतर 75-76 लाख मतदान करण्यात आलं। त्याच पद्धतीने निर्मला सीतारामन यांचे असणारे यजमान जे आहेत प्रभाकरन, डॉक्टर प्रभाकरन यांनी आंध्र प्रदेशच्या संदर्भातलं असणारं विधान त्या ठिकाणी केलं आहे की रात्री 9 नंतर ते 2:30 वाजेपर्यंत मतदान झाले असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि एकंदरीत तो निकालसुद्धा मॅन्युप्युलेटेड निकाल आहे असं त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून आसाममध्ये काँग्रेस, वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जी, तामिळनाडूमध्ये असणारं विजयन आणि स्टॅलिन आणि त्याच्याचबरोबर केरळामध्ये काँग्रेस आणि लेफ्ट पार्टीज यांनी दक्षता बाळगणे हे महत्त्वाचं आहे। जे काही 2 इलेक्शन्समध्ये घडले ते जर पुन्हा ह्या इलेक्शन्समध्ये घडले तर कदाचित निकाल जो आहे तो अशा पद्धतीने राहू शकतो असं मी त्या ठिकाणी मानतोय। तामिळनाडूमध्ये एकंदरीत 234 असेंब्लीच्या जागा आहेत। त्याच्यापैकी भारतीय जनता पक्षाचे असणारे मित्र पक्ष AIADMK यांना 150 जागा येऊ शकतात। BJPला तिथे असणारा 25 जागा येऊ शकतात। उरलेल्या जागा ज्या आहेत काँग्रेस, DMK आणि विजय यांच्यामधल्या त्या ठिकाणी वाटण्यात येतील। केरळामध्ये जे आहे कोण येईल सत्तेवरती ते सांगता येत नाही, म्हणजे CPM आणि डाव्या काँग्रेसपैकी, परंतु एक निश्चित तिथे सांगता येईल की ज्या आकडेवारीच्या ह्याच्यावरनं केरळामध्ये किमान 15 जागा या BJPच्या येऊ शकतात अशी असणारी परिस्थिती आहे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र आणि आंध्रामध्ये जे घडलं त्याच्यावरनं आसाममध्ये 126 जागा आहेत, तिथे BJP 90 किंवा 92 जागा येऊ शकते। वेस्ट बेंगॉलमध्ये 294 जागा आहेत, त्याच्यापैकी मागच्या निकालावरनं आणि जे काही मॅन्युप्युलेशन झाले त्याच्यावरनं BJP ह्या असणाऱ्या 180 ते 200 पर्यंत जागा येऊ शकतात अशी परिस्थिती आहे। पाँडिचेरीमध्ये 10 BJP आणि 10 अलायन्स पक्ष 30 पेक्षा येऊ शकतात अशी असणारी परिस्थिती आहे। हे निकाल मॅन्युप्युलेशनच्या पद्धतीवरती आम्ही असणारं वर्कआउट केलेलं आहे। हे जर होऊ द्यायचं नसेल तर काँग्रेसने आसाममध्ये, ममता बॅनर्जीने वेस्ट बेंगॉलमध्ये, स्टॅलिनने, मी असं म्हणेन की आणि विजयन या दोघांनी तामिळनाडूमध्ये दक्षता घेतली आणि तिथल्या रिटर्निंग ऑफिसर्सना त्यांनी तंबी दिली की जो इलेक्शन रिटर्न बुकमध्ये ॲनेक्शन 44 जो आहे तो जर तुम्ही व्यवस्थित भरला नाहीत तर तुमच्यावरती कारवाई केल्या जाईल अशा रीतीचा असणारा पक्षाने निर्णय घेतला नाही। तर मी असं म्हणतोय की मॅन्युप्युलेशनला फार मोठ्या प्रमाणात पॉसिबिलिटी आहे। तेव्हा राजकीय पक्ष जे आहेत तिथे मॅन्युप्युलेशन होणार नाही, फॉर्जरी होणार नाही याची दक्षता घेऊन हे इलेक्शन पार पाडतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो। साधारणतः सांगितलं कोणी, कारण तुम्ही डायरेक्ट दावा करता इतके आकडे येतील? याचं कारण असं आहे की महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये
रिसर्च करून जे काही आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीच्या जोरावरनं इथे जर मॅन्युप्युलेशन झालं तर हे मॅन्युप्युलेशन कसं होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर वेस्ट बेंगॉलमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये TMC आणि BJP यांच्यामधला डिफरन्स आपण जर बघितला तर हा डिफरन्स 5.5% डिफरन्स आहे. आणि त्याच्यामुळे मॅन्युप्युलेशनचे फिगर्स जर आपण त्याच्यामध्ये ॲड केलं तर मी आलेला आकडा हा मी वर्कआउट केलेले फिगर्स जे आहेत ते तितके येतात अशी परिस्थिती आहे. साधारणतः ही अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.